2029 पूर्वी फडणवीसांना ज्या हालचाली करायच्या आहेत त्या कराव्यात. फडणवीसांना केंद्रात जाण्यासाठी आमच्या शुभेच्छा. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंकडे सूत्र जाणार. राऊतांचा मोठा दावा. देशात देवेंद्र भाऊ आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे असं झालं पाहिजे. देवाभाऊंनी दिल्लीवारी करावी, देशाची सूत्र हाती घ्यावी. शिंदेंमुळे राज्यात भाजपचं सरकार आलं. शिंदे सेनेचे नेते बच्चू कडू यांची ही प्रतिक्रिया. भाजपला महिला आरक्षणाच्या नावाखाली देश ताब्यात घ्यायचा आहे. देशाला वन पार्टी वन इलेक्शनची गरज नाही. भाजपला देशात राष्ट्राध्यक्ष पद्धत आणायची आहे. संजय राऊतांचा गंभीर आरोप. तर डिलिमिटेशन बिल आणून भाजपला संविधान बदलायचे असाही राऊतांचा दावा. उद्धव ठाकरेंचं 18 जुलैला नागपुरात रामरक्षा आंदोलन. राम मंदिरातील चोरीच्या विरोधात आंदोलनासाठी आदित्य ठाकरे आणि मुंबईतले नेते नागपूरला जाणार. अयोध्येतील राम मंदिर चोरी प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचं आज दुपारी 4 वाजता ठाणे रेल्वे स्थानकाजवळच्या पुरातन हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलन. माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा मुंबई पुणे मिसिंग लिंकवरून प्रवास. काहीही अडचण न येता मी मिसिंग लिंकवरून आलो, हेच सगळ्यांना उत्तर. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर मिसिंग लिंकवर दरड कोसळल्यानंतर विधिमंडळात हा मुद्दा गाजला होता. शिंदेच्या शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांसोबतचे फुटीर. खासदारांचे फोटो समोर. श्रीकांत शिंदे आणि सरनाईकांनी खासदारांना बिर्लांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टर्डनं ओमराजे निंबाळकरांना सुद्धा घेऊन गेले होते. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कर्जमाफी योजनेतील 50,000ची अट रद्द. महात्मा फुले योजनेतील शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार. विधानसभेत फडणवीसांची घोषणा. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू. कोणत्याही जाचकटींशिवाय सरसकट कर्जमाफी द्या. शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी लांबणीवर गेल्यानंतर विरोधक आक्रमक. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये अनमोल बिश्नोईची चौकशी न केल्यामुळे विशेष न्यायालयानं मुंबई पोलिसांना झापलं. अनमोलचा ताबा घेण्यासाठी सगळी कायदेशीर पावलं उचलण्याचेही न्यायालयाचे पोलिसांना निर्देश. मोशी इथल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुण्यात आढावा बैठक. मृतांच्या कुटुंबियांना आवश्यक ती मदत तातडीनं उपलब्ध करून देण्याचे निर्देश. लेगसी वेस्टच्या बायोमायनिंग प्रक्रियेला तातडीनं गती देण्याचेही निर्देश. मुंबई पालिकेची मान्सून संदर्भात काल दुपारी 2 ते रात्री 2:30 वाजेपर्यंत वादळी सभा. दरम्यान 12 तासांच्या सभेत मुंबईकरांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीच. आयुक्त अश्विनी भिडेंनी प्रश्नांना उत्तरं द्यावीत. सर्व पक्षांची मागणी. पावसाळ्यातील दुर्घटनांवरून मुंबई पालिकेच्या सभागृहात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पालिकेच्या हद्दीत पावसाळ्यामध्ये एवढे मृत्यू कधीही झाले नव्हते. किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल. चूक असेल तर राजीनामा द्यायला तयार. विरोधकांच्या आरोपांवर मुंबईच्या महापौर ऋतू तावडेंचं वक्तव्य. तर मला पदाचा मोह नाही, अशी ही ऋतू तावडेंची प्रतिक्रिया. कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन. दरम्यान माजी आमदार वैभव नाईक सुद्धा आंदोलनात सहभागी. ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेचा थेट पाठिंबा. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी सुहास कदम यांच्या अन्नत्याग आंदोलनाला यश. तर आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे सोलापूर शहर पोलिसांकडून आश्वासन. ओमराजे निंबाळकरांकडून धाराशिवमधील भाजप नेत्यांच्या भेटीगाठी. आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांच्याही ओमराजे निंबाळकरांकडून भेटी. तर माझा विरोध कोणत्याही पक्षाला नसून राजकारणातील नीच प्रवृत्तीला आहे. भेटीनंतर ओमराजे निंबाळकरांची फेसबुक पोस्ट. अखेर सत्याचा विजय. पद्मसिंह पाटलांच्या समर्थकांचा व्हिडिओ व्हायरल. दरम्यान पद्मसिंह पाटलांच्या जुन्या सहकाऱ्यांकडून भेटीगाठी. एका सहकाऱ्याकडून सोशल मीडियावर मनोगत व्यक्त. वरळीचा आचार्य अत्रे रोड परिसरामध्ये मनसेचं आंदोलन. दरम्यान भुयारी मेट्रोचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप करत हे आंदोलन. मेट्रो स्थानकात पाणी साचल्याच्या घटनेनंतर मनसे आक्रमक. कोल्हापूरच्या कागलमध्ये लवजिहाद झाल्याचा नागरिकांचा आरोप. अमन नावाच्या तरुणानं मुलीला पळवून नेल्याचा आरोप. मुलीला लग्नाचं आमिष दाखवून पळवून नेलं, नागरिकांचा आरोप. तर नवीद मुश्रीफांसह नागरिक कागल पोलीस ठाण्यात जमले. पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनाथ धार यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यामध्ये 29 जुलैला पार्थ पवार आणि कायनाथ धार यांचा साखरपुडा. अमरावतीच्या बडनेरा उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद. तर रेल्वेच्या अधिकृत पत्रिकेमध्ये खासदार बळवंत वानखेडेंचं नाव. रवी राणांच्या निमंत्रणातनं खासदार बळवंत वानखेडेंचं नाव गायब. 67 कोटींच्या बडनेरा उड्डाणपुलाचं रविवारी लोकार्पण होणार. अयोध्येतील राम मंदिरामध्ये देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामा दिला. 500 रुपयांच्या नोटांऐवजी कमी किमतीच्या नोटा वाढल्यामुळे आता मोजणीला जास्त वेळ लागत असल्याचं कर्मचाऱ्यांचं मत.
राम मंदिर दान चोरी प्रकरणी चंपतराय यांच्यासह सहनियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा. माजी मंत्री सुबोध सावजी यांची उत्तर प्रदेशच्या राज्यपालांकडे मागणी. दोषी आढळल्यास त्यांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्या, सावजींची मागणी. मोशी दुर्घटनेनंतर मृत आणि बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचा रात्री उशिरा अतिरिक्त आयुक्तांना घेराव. आम्हाला उत्तर द्या, या दुर्घटनेची जबाबदारी कुणाची आहे? दरम्यान नातेवाईकांचा हा सवाल तर बचाव कार्य सुरुवातीला संथ गतीनं झाल्याचाही आरोप. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेमध्ये मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिल्या दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नाही. त्यामुळे वरचे 2 मजले नेमके कुणाच्या परवानगीने उभारले याची चर्चा. पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणी मृत केतनच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र. केतनच्या हत्येचा खटला जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवा, केतनच्या वडिलांची मागणी. मध्य प्रदेशमधील दतिया विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक. भाजपनं नरोत्तम मिश्रांना तिकीट नाकारलं. नरोत्तम मिश्रांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला. दगडफेकीत पोलीस अधीक्षकांसह 6 पोलीस जखमी. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे बांगलादेशमध्ये परतण्याचे संकेत. डिसेंबर महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये परतणार असल्याची या ठिकाणी माहिती. तर शेख हसीना डिसेंबरमध्ये न्यायालयाला शरण जाणार. महाराष्ट्रात जमीन महसूल अधिनियमातील कलम 155चा गैरवापर करून बेकायदेशीर कामं केल्याचा ठपका. राज्यातील 15 तहसीलदार, प्रांताधिकारी या संदर्भात निलंबित. फौजदारी गुन्हे दाखल करण्याचाही इशारा. भारतीय तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात राज्यातील 102 व्यक्ती. सोशल मीडियाद्वारे तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे पालकांनी सतर्क राहावं. एटीएस कडून पालकांना आवाहन. ऐन पावसाळ्यामध्ये कोल्हापुरातील आरके नगर परिसरात पाणी टंचाई. तर 10 ते 12 दिवसांपासून पाणीपुरवठा नसल्यामुळे नागरिकांचा संताप. पुढच्या 2 दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध प्रकल्प येण्याची कुणकुण. परप्रांतीयांना मोठ्या प्रमाणात जमिनींची त्यांनी खरेदी केली आहे. खरेदी करताना कुळ कायद्याचंही उल्लंघन. बेकायदेशीर पद्धतीनं खरेदी केल्याच्या या ठिकाणी आरोप होतोय. सर्व जमिनी आता सरकार जमा करण्यात येणार. महसूल मंत्री बावनकुळेंची घोषणा. मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरीमधील कार्यालयात छत कोसळलं. सहाय्यक आयुक्त रुपाली कदमांच्या दालनासमोर हे छत कोसळल्याची घटना. सुदैवानं कोणालाही दुखापत झाली नाही. ठाण्यात झाड कोसळून एक महिला गंभीर जखमी. मनपाच्या ढिसाळ कारभारामुळे झाड कोसळल्याचा शेकापचा आरोप. जखमी महिलेला नुकसान भरपाई देण्याची ऋषिकेश साडेंची मागणी. साताऱ्यामध्ये शेतकऱ्यांना रस्त्यावर शेकडो लिटर दूध ओतल्याचा प्रकार. एफडीए कारवाईच्या भीतीनं दूध ओतून दिल्याचा हा दावा. तर दूध खराब झालं असल्यामुळे ते रस्त्यावर ओतावं लागलं. शेतकऱ्यांचं स्पष्टीकरण. चंद्रपुरात गणेशोत्सवात डीजेवर पूर्णतः बंदी. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी. नवे पोलीस अधीक्षक या ठिकाणी आयुष नोपानी यांची ही माहिती. उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा. लातूरच्या महापौरांशी गैरवर्तन करणाऱ्या महिला डॉक्टरची सेवा खंडित. तर मी कामात आहे सांगत डॉक्टरनं व्हिडिओ काढून गैरवर्तन केल्याचं उघड. दरम्यान त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मनपा रुग्णालयातील पाहणी दरम्यानचा हा प्रकार. ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशननं हिमालयातील मिट्रीफोरा वनस्पतीची नवी प्रजाती शोधली आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये सापडलेल्या या वनस्पतीला रश्मी ठाकरेंच्या नावावरून मिट्रीफोरा रश्मी असं नाव देण्यात आलंय. दिवे घाटाच्या पालखी मार्गावर विनापरवानगी ड्रोन उडवण्यास बंदी. तर दिवे घाट मार्गावर ठिकठिकाणी पुणे ग्रामीण पोलिसांचं अँटी ड्रोन पथक तैनात. तर या पथकाकडून विनापरवानगी उडणारे ड्रोन्स गनद्वारे पाडण्यात येणार. पुण्यामध्ये 2 दिवस मुक्कामी राहिल्यानंतर संत तुकोबाराय आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी आता मार्गस्थ. तर ज्ञानेश्वरांची पालखी आज सांसवडला. तर तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर या ठिकाणी मुक्कामी असणार. पुण्यात मागील 24 तासांपासून पावसाची विश्रांती. हवामान बदलामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना दिलासा. आषाढी यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून चंद्रभागा नदीवर सुद्धा लगबग वाढली. यात्रेदरम्यान लाखो भाविकांची सेवेसाठी जवळपास 200 नौका सज्ज. तर कोळी बांधवांकडून होड्यांची दुरुस्ती आणि रंगरंगोटी. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या रघुवीर घाट सुरक्षेच्या कारणास्तव 10 ऑगस्टपर्यंत पर्यटकांसाठी बंद. पावसाळ्यामध्ये भूस्खलनाचा धोका वाढल्यामुळे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली. जवाहर फाट्यामध्ये भिंत कोसळल्यानंतर रस्त्याच्या कडेला पडल्या भेगा. इगतपुरी तालुक्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यामुळे पाणीसाठा या ठिकाणी वाढीचा वेग मंदावलाय.
उजनी धरणाचा पाणीसाठा 47.61%वर. उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवक घटली. सध्या दौंड इथून उजनी धरणात 10,939 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू. धाराशिवमधील अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा. तर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 200 विहिरींचं अद्यापही अधिग्रहण सुरूच. सप्टेंबरपर्यंत टंचाई आराखडा तयार करण्याचे आदेश. रत्नागिरीमध्ये पावसाळ्यातील धोकादायक स्थिती लक्षात घेऊन समुद्र किनाऱ्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी. समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन गणपतीपुळे, आरेवारे यासह भाटे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांना जाण्यास मज्जा. पश्चिम विदर्भामध्ये सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या 2,382 तक्रारी कृषी विभागाकडे. तर आता अमरावतीसह 5 जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून दुबार पेरणी. बियाणे कंपन्यांवर कारवाईचेही संकेत.